हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बायजूस एक्झाम प्रेप ॲपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव राऊत तुम्हाला इथून पुढे महाराष्ट्राच्या इतिहासावरचे जे रॅपिड फायरचे प्रश्न आहे ते तुम्हाला समजावून सांगणार आहे, ते घेणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर आहे रॅपिड फायरचं, हे रोज सकाळी आपलं 10 वाजता असतं, ज्यामधून आपण येणाऱ्या परीक्षांसाठी म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठीच्या प्रश्नांची तयारी करून घेत असतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येणार आहे आणि त्याचं विश्लेषण पण मी तुम्हाला थोडंफार करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आली असल्यामुळे आपल्याला त्याच्यावरचे भरपूर प्रश्न आता सोडवायचे आहे. प्रश्न जास्त सोडवल्याने आपला तो टॉपिक जो आहे तो परफेक्ट होणार आहे. म्हणून हे जे लेक्चर आहे ते रोज सकाळी 10 वाजता बायजूस एक्झाम प्रेप ॲपवरती आपण घेत असतो. ठीक आहे, चला तर मग आता आपण जास्त वेळ न गमवता जास्तीत जास्त प्रश्न सोडवूया, त्या प्रश्नांना समजून घेऊया आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवूया. चला विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे आहेत ते आपले फॅकल्टीज आहे, जे महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टीज आहे. ओके, तुम्हाला MPSCतून होणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं अतिशय प्रॉपर मार्गदर्शन करेल. ठीक आहे, या संदर्भातली माहिती आपण नक्की घेणारच आहे की तुम्हाला बायजूस एक्झाम प्रेप ॲपच्या माध्यमातून कोणते महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या महत्त्वाच्या सुविधा, फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न घ्या. चला, इसवी सन 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? फटाफट उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये चुकलं तरी चालते, काही हरकत नाही. इसवी सन 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेला आहे. त्यानंतर हिंगणे नावाची जी स्त्री शिक्षण संस्था आहे, ती स्त्री शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. ओके, सोबतच या संस्थेचं रूपांतर 1916 मध्ये महिला विद्यापीठामध्ये केलेलं आहे. बरोबर, हे तुमच्या सगळ्यांना माहीत असेल. ओके, यस विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्व्यांवर आत्ता झालेल्या 2021च्या MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेनेतील झाशी राणी या पथकाच्या प्रमुख खालीलपैकी कोणती व्यक्ती होत्या? चला, कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे सोडवायची आहे. अजिबात वेळ करू नका, विचार करून उत्तर द्या. ठीक आहे, चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना जापान नावाच्या देशामध्ये झाली होती. आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे ती रास बिहारी बोस या व्यक्तीने केली होती. सुभाषचंद्र बोस यांनी या सेनेचं नेतृत्व स्वीकारलं होतं, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि सुभाषचंद्र बोसनी याच्यामध्ये जे वेगवेगळे पथक स्थापन केले त्यातल्या झाशी राणी पथकाची प्रमुख डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन होती. सरोजिनी नायडू जे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या 1924-25 ला झालेल्या कानपूर या ठिकाणी झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. प्रीतिलता वड्डेदार ज्या होत्या त्या बंगालमध्ये जे सूर्यसेन होत्या, या सूर्यसेन यांच्या क्रांती दलाच्या महत्वाच्या सदस्य होत्या. आणि शांती घोष या तरुणीने बंगालमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले होते. हे मुद्दे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारला जाईल. पुढचा प्रश्न. आग्रा शहराचे संस्थापक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? चला, कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्या. आग्रा शहराचे संस्थापक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सिकंदर लोधी होते. लक्षात ठेवा, लोधी डायनास्टी मधले अत्यंत महत्वाची व्यक्ती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मोहम्मद बिन तुगलक जे आहे, मोहम्मद बिन तुगलक हे तुगलक घराण्याचे अतिशय महत्वाचे राजे होते. देवगिरी या ठिकाणी आपली त्यांनी राजधानी स्थलांतरित केली होती. दुसरं, यांनी प्रतिकात्मक चलनाचा वापर केला होता. प्रतिकात्मक चलनचा वापर या व्यक्तीने केला होता. ठीक आहे, अल्लाउद्दीन खिलजी पहिला व्यक्ती होता ज्याने जमिनीचे मोजमाप करून आपल्या शेतकऱ्यांवरती टॅक्स लावला होता. ओके, त्यानंतर इब्राहिम लोधी जो होता, याच्या कारकिर्दीमध्ये 1526 मध्ये पहिलं पानिपतचं युद्ध घडून आलं. हे मुद्दे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जातात. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या वृत्तपत्रांपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? खाली दिलेल्या वृत्तपत्रांपैकी कोणते वृत्तपत्र आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या फटाफट.
प्रश्न सोपे आहेत, सगळ्यांना आले पाहिजे. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नौजवान. विद्यार्थी मित्रांनो, समता, जनता आणि बहिष्कृत भारत हे तीनही वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलेले होते, पण नवजवान नावाचं वृत्तपत्र मात्र त्यांनी सुरू केलेलं नव्हतं. याच्या व्यतिरिक्त मूक नायक हे एक पुन्हा वृत्तपत्र होतं जे बाबासाहेबांनी सुरू केलं होतं 1920 मध्ये. ठीक आहे, ज्याला 2,500 रुपयांची मदत राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. हा मुद्दा लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? चला, कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्यायची आहे सगळ्यांनी. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झालेली आहे. ढाका या शहरामध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि 1906 ला जेव्हा स्थापना झाली, ठीक आहे, तेव्हा जीना हे मुस्लिम लीगचे सदस्य होते का? नाही. जीना 1920 मध्ये मुस्लिम लीगशी जोडल्या गेलेल्या आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके, मुस्लिम लीगची स्थापना झाल्यानंतर पुढे 1909 मध्ये भारत देशामध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला, ज्या कायद्यानुसार मुस्लिम लीगला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके, 1909 चा हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे. 1919 ला जो कायदा भारत देशामध्ये आला होता त्याचं नाव आहे मॉन्टफर्ट सुधारणा कायदा. ओके, ज्या कायद्यानुसार भारत देशामध्ये द्विगृही कायदे मंडळ सुरू करण्यात आलेलं होतं आणि भारत देशामध्ये केंद्र सूची आणि राज्य सूची अशा 2 सूच्या स्थापन करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, हे मुद्दे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारला जाईल. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केलेलं होतं? पुणे या ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? चला, कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्यायची आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात आगामी. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे या ठिकाणी 1863 ला, ठीक आहे, 1863 ला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. समाजाचा प्रचंड रोष होता, तरीही त्यांनी अशा पद्धतीचं जे बालहत्या प्रतिबंधक गृह आहे ते स्थापन केलं. विद्यार्थी मित्रांनो, रमाबाई रानडे ज्या होत्या त्यांचं वयाच्या 11व्या वर्षी लग्न झालं होतं. कोणासोबत झालं होतं रे? कोणी सांगू शकतं का? महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत. आणि आर्य महिला समाज स्थापन करण्यामध्ये या सुद्धा सहभागी होत्या. आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता. हा मुद्दा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर? आणि सेवा सदन नावाची जी संघटना पुण्यात स्थापन करण्यात आली होती, त्या सेवा सदन संघटनेच्या स्थापनेमध्ये सुद्धा यांचा फार मोठा वाटा होता. ईश्वरचंद्र विद्यासागरला कोण विसरू शकतं विद्यार्थी मित्रांनो? 1856 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा पास करून घेतला. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. विधवा पुनर्विवाह कायदा पास करून घेतला यांनी लॉर्ड डलहौसी कडनं. तारीख होती 1856. तर एका प्रश्नातून तुम्हाला पुन्हा 4 नवीन मुद्दे माहीत पडतात आणि त्यातून तुमचा जो विषय आहे तो परफेक्ट होतो. आणि म्हणून प्रश्न आणि त्याच्यासोबतचं विश्लेषण या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा शेवटपर्यंत. चला पुढचा. जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्यांची सुनावणी झाली, त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ कोणी संप पुकारला होता? प्रश्न विचार करून सोडवा, चुकला तरी चालते, पण सगळ्यांनी उत्तर द्या. एक मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबईमधील कामगारांनी. विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळकांना जेव्हा 1908 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा मुंबईमधील कामगारांनी काय केला होता? संप केला होता. ठीक आहे, चला पुढचा. महर्षी कर्वे यांना भारत सरकारकडनं भारतरत्न व खालीलपैकी कोणती पदवी देऊन गौरवण्यात आलेले आहे? भारतरत्न आणि कोणती पदवी देऊन गौरवण्यात आलेलं आहे? चला फास्ट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे पद्मभूषण. ठीक आहे, यस. चला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे यांना भारतरत्न हा जो पुरस्कार आहे
तो मिळालेला आहे 1958ला. लक्षात ठेवा, 1958ला हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पहिले भारतरत्न प्राप्त करणारे व्यक्ती आहे महाराष्ट्रीयन. लक्षात ठेवा. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? चला, व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली होती. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन नावाची संघटना स्थापन केलेली होती. ओके, यस. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यतेच्या संदर्भातले विविध कायदे आपल्या संस्थांमध्ये पास केले. फॉर एक्झाम्पल, त्यांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण त्यांनी दिलं. ओके, महार वतने रद्द केली. ठीक आहे, तर हे मुद्दे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारल्या जातील. क्लिअर? चला, 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेली होती? कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्यायची आहे. 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद कुठे भरवण्यात आलेली होती? चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. आणि दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी खिलाफत परिषद आहे याचा अर्थ काय होतो? तर तुर्कस्तान नावाचा जो देश आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा जो खलिफा होता, या खलिफाचे अधिकार जे ब्रिटिशांनी काढून घेतले आणि याच्या साम्राज्याचे जे तुकडे केले, त्याच्या विरोधात भारत देशातल्या मुस्लिमांनी जो आंदोलन केलं त्याला खिलाफत आंदोलन असं म्हटलं जातं. आणि या खिलाफत आंदोलनातून असहकार या चळवळीचा जन्म झालेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. क्लिअर? पुढे, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती? चला, फटाफट उत्तरे द्या कमेंट बॉक्समध्ये. बहिष्कृत हितकारणी सभा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केलेली आहे. महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये पहिली शाळा स्थापन केली. विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि त्यातर्फे त्यांनी नारा दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ओके, आणि शाहू महाराजांनी वसतिगृहाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे त्यांना वसतिगृहाचे जनक म्हटलं जातात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तर द्यायची आहे. महाड या ठिकाणी चवदार तळ्यांचा सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता? व्हेरी गुड. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4. 1927 मध्ये महाड या ठिकाणी चवदार तळ्यांचा सत्याग्रह करण्यात आलेला होता. ठीक आहे, आणि या ठिकाणीच मनुस्मृती 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं सुद्धा दहन करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा. ओके, यस. आणि महाड येथील जो चवदार तळ्यांचा सत्याग्रह आहे तोच सत्याग्रह C.K. बोले, लक्षात ठेवा, परीक्षेत विचारला जाईल. C.K. बोले या व्यक्तीने मुंबईच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठ्यावर सगळ्यांना पाणी पिण्याचा हक्क मिळाला पाहिजे हा ठराव पास केला होता. आणि या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी महाड या ठिकाणी चवदार तळ्यांचा सत्याग्रह केला गेलेला आहे. आणि या सत्याग्रहामध्ये कोण कोण सामील होतं त्याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. तर लक्षात ठेवा, दिनकरराव जवळकर होते. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर नेते होते. ठीक आहे, केशवराव जेधे होते आणि भास्करराव जाधव सुद्धा होते. हे तीनही नेते या सत्याग्रहाच्या दरम्यान हजर होते. तर याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला विचारल्या जातील. पुढचा प्रश्न, लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली आहे? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला फटाफट उत्तरे द्या. लक्षात ठेवा, कॅनडा आणि अमेरिका या 2 ठिकाणी गदर संघटनेची स्थापना झाली. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये गदर या संघटनेची स्थापना झाली होती. लाला हरदयाळ या संघटनेचं जे मुखपत्र होतं ते गदर होतं, म्हणून या संघटनेचं नाव गदर पडलेलं आहे. ठीक आहे, फ्रान्समध्ये सेनापती बापट नावाची जी महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे, ठीक आहे, ही बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घ्यायला गेली होती. आणि रशियाच्या ज्या क्रांतिकारक आहे
त्या आपल्या देशातल्या ज्या क्रांतिकारक आहे ज्यांचं नाव आहे मॅडम भिकाजी कामा, या ज्या आपल्या क्रांतिकारक आहे भारत देशाच्या, यांना जोन ऑफ आर्क असं म्हणायच्या. रशियाचे क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा यांना जोन ऑफ आर्क असं म्हणायचे. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे. ओके, गदर या संघटनेची जी स्थापना आहे ती सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये 1913 झाली होती. हा मुद्दा लक्षात ठेवा. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? अतिशय सोपा प्रश्न आहे पण महत्वाचा आहे. ठीक आहे, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्या. व्हेरी गुड. चला, केसरी या वृत्तपत्राचे जे पहिले संपादक होते ते होते गोपाळ गणेश आगरकर. 1881 पासून तर 1887 पर्यंत गोपाळ गणेश आगरकर केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. 87 ला राजीनामा देऊन 1888 ला त्यांनी स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. लक्षात ठेवा. आणि हे जे सुधारक वृत्तपत्र आहे हे 2 भाषांमध्ये प्रसिद्ध व्हायचं. परीक्षेत 2021 ला आलेला प्रश्न आहे MPSCच्या मुख्य परीक्षेत. ठीक आहे, त्यातली जी पहिली भाषा होती ती मराठी होती, दुसरी इंग्रजी होती. मराठीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि इंग्रजीचे संपादक होते गोपाळ कृष्ण गोखले. हा मुद्दा लक्षात ठेवा. मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. तारीख होती 1832 आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड हे धन्वंतरी म्हणून ओळखल्या जातात. हा मुद्दा लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आणि 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे ते सरचिटणीस होते. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. ओके, यस. चला पुढचा प्रश्न. महर्षी कर्वेंनी येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. कोणत्या ठिकाणातील विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केलेला होता? चला, महर्षी कर्वे यांनी शारदा सदन या संघटनेतील गोदूबाई या विधवेशी पुनर्विवाह केला होता. ज्याचं नाव पुढे आनंदीबाई असं ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आणि ही जी शारदा सदन आहे विद्यार्थी मित्रांनो ही मुंबईमध्ये होती आणि पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली होती 1889 ला. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, सेवा सदन जी संघटना होती ती बेहरामजी मलबारी. हा मुद्दा लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि रमाबाई रानडे या 2 व्यक्तींनी स्थापन केलेली होती, पुण्यामध्ये स्थापन केलेली होती. ठीक आहे, अनाथ बालिकाश्रम कर्वेंनी स्थापन केलेला आहे आणि मुक्ती सदन हे सुद्धा पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली संघटना होती. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी स्वराज पक्षाचे संस्थापक आणि सदस्य कोण होते? स्वराज पक्षाचे संस्थापक सदस्य कोण आहे? चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चित्तरंजन दास. चित्तरंजन दास या व्यक्तीने 1923 मध्ये स्वराज पक्षाची स्थापना केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यांच्यासोबत पुन्हा एक व्यक्ती होती ज्यांचं नाव आहे मोतीलाल नेहरू. काय आहे रे? मोतीलाल नेहरू. कळलं का सगळ्यांना? असहकार चळवळीच्या नंतर हा पक्ष स्थापन करण्यात आलेला होता. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. महात्मा गांधी यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली होती. हा मुद्दा लक्षात ठेवा. अखिल भारतीय हरिजन संघ 1932. ठीक आहे, मुद्दा क्लिअर झाला. व्हेरी गुड. चला, आणि न्यायमूर्ती रानडे 2021च्या MPSCच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची त्यांनी स्थापना केलेली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुले. आलं का लक्षात? का बरं? कारण शिक्षणाची सोय करून आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणेची जी सुरुवात आहे ती फुल्यांनी केलेली आहे, म्हणून महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. लोकहितवादी यांचं नाव काय होतं रे? गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी यांचं नाव होतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 2021च्या MPSCच्या परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लोकहितवादी यांनी प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रामध्ये लोकहितवादी या नावाने शतपत्रे लिहिलेली आहे, म्हणून याच्यावर परीक्षेत प्रश्न आला होता. विष्णुशास्त्री पंडित यांनी महाराष्ट्रातला पहिला
एका विधवेशी विवाह केला होता, विधवेशी त्यांनी विवाह केला होता, तर पहिला विधवा पुनर्विवाह करणारे व्यक्ती विष्णू शास्त्री पंडित. जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1852ला बॉम्बे असोसिएशन नावाच्या संघटनेची स्थापना केली होती. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. ओके. आणि मुंबईचे ते काय आहे, आधुनिक शिल्पकार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संघटनेची स्थापना केलेली आहे? 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संघटनेची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, महिला विद्यालयाची स्थापना केली, ज्याचं रूपांतर पुढे 1916 मध्ये S&DT युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यांनी इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून केलेला आहे. नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा खून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेला आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे फटाफट. चला, रॅपिड फायर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा खून अनंत कान्हेरे यांनी केलेला आहे. का बरं केला रे? सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना त्यांनी यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती अंदमानच्या तुरुंगात, म्हणून नाशिकच्या कलेक्टरला मारण्यात आलेला आहे. खुदिराम बोस जे आहे ते पहिले हुतात्मा आहे विद्यार्थी मित्रांनो, हुतात्मा, जे केवळ 16 वर्षाचे होते. ठीक आहे. चला नेक्स्ट. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या फटाफट. चला विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो दादाभाई नवरोजी यांनी लिहिलेला आहे आणि त्याद्वारे त्यांनी समजून सांगितलं आहे की भारताची लूट कशा पद्धतीने होते. आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय लोकांचं पर कॅपिटा इन्कम सांगितलं होतं, ते होतं 20 रुपये. यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. फिरोजशाह मेहता जे होते विद्यार्थी मित्रांनो, ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे मवाळ नेते होते. आणि रखमाबाई राऊत, हा मुद्दा लक्षात ठेवा, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये केस लढली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. यस. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे, ते सगळ्यांना सोडवता आला पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4/1916 आणि जपानच्या युनिव्हर्सिटीवर आधारित ही युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे आणि म्हणून यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. चला, 1893 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे रे? 1893 मध्ये त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केलेली आहे स्त्रियांच्या विधवा पुनर्विवाहांकरिता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कॅबिनेट मिशनने कोणती योजना फेटाळलेली आहे? कॅबिनेट मिशनने कोणती योजना फेटाळली? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. विचार करा, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे 3. बघा, कॅबिनेट मिशन नावाची जी आयोग आहे, कॅबिनेट मिशन हा आयोग भारत देशामध्ये 1946 मध्ये आला. कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. कॅबिनेट मिशन भारत देशामध्ये कशासाठी आलं होतं हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. राजकीय सुधारणा देण्यासाठी. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. यस. आणि भारताची जी फाळणी आहे ती फेटाळली आहे कॅबिनेट मिशनने. आणि भारताची फाळणी फेटाळली म्हणजे पाकिस्तानची निर्मिती फेटाळली. म्हणून पहिलं आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे ते काय आहे? चुकीचं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. कळलं? व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी भरलेल्या म्हणजे स्टुटगार्ड येथे भरलेल्या, पण कोणत्या देशातल्या ठिकाणी म्हणजे कोणत्या देशातील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मदाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला? कमेंट बॉक्समध्ये लवकर उत्तर द्यायचं फटाफट. रॅपिड फायर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जर्मनी. जर्मनी या देशामध्ये स्टुटगार्ड नावाची सिटी आहे,
त्या ठिकाणी मादाम कामा यांनी भारताचा चंद्र आणि तारे आणि कमळ असलेला राष्ट्रध्वज जो आहे तो त्या ठिकाणी काय केला होता, प्रसिद्ध केला होता आणि भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. मादाम कामा यांना सावरकरांनी कुठे पाठवलेलं आहे, जर्मनी येथील स्टुटगार्ट परिषदेमध्ये पाठवलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 1857च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा कोणी केलेला आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या फटाफट, लवकरात लवकर, चुकलं तरी हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा विनायक दामोदर सावरकरांनी केलेला आहे. तात्या टोपे यांचा जो मृत्यू आहे तो 1859 झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कुठे झालेला आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. त्यांना मानसिंग नावाच्या एका फितूर व्यक्तीने ब्रिटिशांना पकडून दिलेला आहे आणि त्यांना मध्य प्रदेशमध्ये फासावर लटकवण्यात आलं. ठीक आहे, तात्या टोपे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते कानपूर या ठिकाणी असलेल्या नानासाहेब पेशवा, ठीक आहे, याचे सल्लागार होते. ठीक आहे, यस. चला पुढचा प्रश्न. प्राथमिक, माध्यमिक, उच्च व व्यावसायिक शिक्षणाबरोबरच गावच्या चांगल्या कारभारासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पाटील आणि तलाठी शाळा सुरू केल्या? अतिशय महत्वाचा प्रश्न. पाटील आणि तलाठी शाळा कोणी सुरू केलेल्या आहे? चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी पाटील आणि तलाठी शाळा सुरू केलेल्या आहे. कारण त्या लोकांमध्ये स्किल डेव्हलप झाले पाहिजे आणि त्यांना राज्य आणि प्रशासनाचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या भारत नावाच्या देशामध्ये पहिल्यांदा 1902 मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज जे आहे यांनी पाटील आणि तलाठी शाळा सुरू केलेल्या आहे. तसेच 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. पण पहिला क्रमांक सयाजीराव गायकवाडांचा लागतो. पुढचा प्रश्न. यांना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं? कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तर द्यायची आहे. चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हटलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय रे? तर ग्रामपंचायत म्हणजेच पंचायत आणि नगरपालिका आणि महानगरपालिका यांना पंचायत राज असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि भारत देशाचा कारभार या पंचायत राज आणि नगरपालिकांच्या हाती दिला पाहिजे. स्थानिक जे प्रशासन आहे ते यांनीच केलं पाहिजे असं मत लॉर्ड रिपनचं होतं. लक्षात ठेवा, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन भारताचे व्हॉइसरॉय होते. लॉर्ड वेलस्ली याने भारत देशामध्ये एक खतरनाक पॉलिसी आणली होती, तिचं नाव होतं तैनाती फौज. ओके, आणि स्पेन्सर जो आहे तो सामाजिक विचारवंत होता. लक्षात ठेवा, आणि त्याचा गोपाळ गणेश आगरकरांवर जबरदस्त प्रभाव होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली, तर दुसरी व्यक्ती कोण होती? चला दुसरी व्यक्ती जी होती विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. हे जे होते ते दुसरे होते. आणि ब्रह्मदत्त, बऱ्याच लोकांना सरदार पटेल वाटतात, पण ब्रह्मदत्त जे आहे ते तिसरे वैयक्तिक सत्याग्रही होते. लक्षात ठेवा. आणि वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ भारत देशामध्ये 1940 ला सुरू झाली होती. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. चला, इसवी सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेस दुभंगली, त्याला खालीलपैकी कोणती व्यक्ती जबाबदार होते? काँग्रेसमध्ये फूट पडली त्याला कोणती व्यक्ती जबाबदार होते? कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तर द्या. चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळक जबाबदार होते 1907च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये. ठीक आहे, क्लिअर. आणि पुढे 1916 मध्ये लखनौ करार करण्यात आला आणि या लखनौ करारानुसार जहाल आणि मवाळ हे जे काँग्रेस दुभंगली होती ती एकत्र आली आणि त्याला कारणीभूत सुद्धा कोण होते? टिळक होते. एकत्र येण्याला सुद्धा तेच कारणीभूत, वेगळं होण्याला सुद्धा तेच कारणीभूत. शारदा सदन नावाची संघटना कोणी स्थापन केलेली आहे?
शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्थापन केलेली आहे? कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्यायची आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पंडित रमाबाई. 1889 मध्ये मुंबई या ठिकाणी शारदा सदन ही संघटना स्थापन केली. शारदा गद्रे ही या संस्थेतली पहिली विद्यार्थिनी होती, म्हणून हिच्या नावावरून शारदा सदन हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. क्लिअर? पुढचा, शिक्षणामध्ये मूलोद्योग हा विषय असावा अशी संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडली? शिक्षणामध्ये उद्योगांचा समावेश असावा ही संकल्पना कोणत्या व्यक्तीने मांडलेली आहे? कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तर द्या. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी यांनी आपली शिक्षण योजना, जिचं नाव आहे वर्धा शिक्षण योजना, ही वर्धा शिक्षण योजना 1932 पासून सुरू झालेल्या हरिजन नावाच्या वृत्तपत्रामधून मांडली. ठीक आहे. पुढे ही योजना 1937 मध्ये भारत देशाच्या सर्व प्रांतामध्ये लागू करण्यात आली. पण पुढे प्रांतातल्या सरकारांनी राजीनामे दिल्यामुळे 1939 मध्ये ही योजना बंद पडली. गांधींचं म्हणणं होतं की छोटे छोटे जे उद्योग आहे त्यावर आधारित शिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून आपण जे शिक्षण घेतोय त्यातून आपण काहीतरी कमाई करू शकू आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे आहे हे दिस इज ऑल अबाउट रॅपिड फायर. आतापर्यंत आपण भरपूर प्रश्न घेतले, त्याचं थोडंफार विश्लेषण केलं, त्यातून तुमचा एक चांगला सराव झाला आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपण रोज सकाळी 10 वाजता घेणार आहे. किती वाजता? 10 AM, 10 ते 10:30 AM. याच्यामध्ये आपण प्रश्न घेणार आणि त्याचा सराव सुद्धा करणार आहे. ओके, तर याला म्हणतात रॅपिड फायर. एका प्रश्न घेतला, त्याच्यातले 3 मुद्दे सांगितले, म्हणजे 4 प्रश्न झाले. असे 30 प्रश्न घेतले, ते 25 प्रश्न घेतले, तरी आपले जवळपास 75 ते 80 जे प्रश्न आहेत ते 30 मिनिटामध्ये आपले कंप्लीट झालेले आहे. 30 मिनिटामध्ये एवढ्या प्रश्नांचा सराव शक्य नाही, पण एका प्रश्नातून तुम्ही 4 प्रश्न सोडवल्यामुळे किंवा 4 महत्त्वाचे मुद्दे माहीत झाल्यामुळे तुमचं प्रॉपर लिंक लागत आहे सगळ्या विषयांमधली, आणि असं करणं गरजेचं आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा विषय तुमचा एकदम मजबूत झालेला आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जे वाचन करत आहे ते 50% अभ्यास आहे आणि त्यावरचे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता तो 50% अभ्यास असतो. तर आपण हा उर्वरित 50% अभ्यास तुमचा सकाळी 10च्या लेक्चरमध्ये करून देणार आहे. त्यानंतर करंट अफेअर्सचं एक लेक्चर विद्यार्थी मित्रांनो रोज सकाळी 9 वाजता आपलं असतं, आणि या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये रोज डेली जे करंट अफेअर्स आहे, म्हणजे महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहे रोजच्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आपण सकाळी 9 वाजता घेत असतो, 9 ते 9:30. हे लेक्चर सुद्धा तुम्ही एकदा नक्की अटेंड करून बघा. ठीक आहे. जर तुमच्या रोजच्या घडामोडी जर अर्धा तास तुम्ही दिला तर रोजचं रोज तुमचं होऊन राहिलेलं आहे, त्याला आम्ही वीकली रिवाईज करून देतो आणि मंथली सुद्धा आम्ही तुम्हाला रिवाईज करून देतो, म्हणजे तुम्हाला स्वतःहून काही करायची गरज नाही. ठीक आहे. माझं नाव वैभव प्रभाकर राऊत आहे विद्यार्थी मित्रांनो. बायजूस एक्झाम प्रेप ॲपवरती मी तुम्हाला इतिहास हा विषय शिकवतो आणि करंट अफेअर शिकवतो. आत्ता झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपण जो इतिहास विषय शिकवला होता, 59 प्रश्न विचारले होते आत्ता राज्यसेवा परीक्षेत इतिहासावर. त्यातले 50 प्रश्न जे आहे ते संदर्भासहित या परीक्षेमध्ये मी जे शिकवलेलं आहे त्यातून विचारले गेलेले आहे. म्हणून तुमचा अप्रोच प्रॉपर असला पाहिजे. जर अप्रोच प्रॉपर राहिला तर अभ्यास प्रॉपर होतो, आणि अभ्यास प्रॉपर झाला तर तुम्हाला क्वेश्चन टॅकल करता येतात, आणि क्वेश्चन टॅकल करता आले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतात. ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही इश्यू असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 9650052904 ही बायजूस एक्झाम प्रेप ॲपचा फोन नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. ओके. काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, बायजूस एक्झाम प्रेप ॲप महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो, आणि महाराष्ट्रातले जे टॉप फॅकल्टी आहे त्यांच्या थ्रू एक प्रॉपर कोर्स डिझाईन केला गेलेला आहे. ठीक आहे. हा प्रॉपर कोर्स डिझाईन करून तुम्हाला तो इथे एक्सप्लेन केला जातो. ठीक आहे. पहा, इथून तुम्हाला काय मिळणार आहे, तर रोज तुम्हाला लाईव्ह क्लासेस इथे अटेंड करता येणार आहे सगळ्या विषयांचे. तुमचा डेली स्टडी प्लॅन तुम्हाला मिळणार आहे. तुमचा 100% डाऊट आम्ही क्लिअर करून देऊ, ही कमिटमेंट आहे आमची. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. स्टडी मटेरियल मिळणार आहे प्रॉपर डिझाईन केलेलं. त्याच्यानंतर जो लेटेस्ट पॅटर्न आहे प्रश्नांचा तो आम्ही घेऊ तुमच्यासाठी, कारण दर 3 ते 4 वर्षानंतर परीक्षेचा पॅटर्न चेंज होतो.
त्या पॅटर्ननुसार आम्ही तुमची तयारी करून घेणार आहे आणि तुमच्या सक्सेसचं रिपोर्ट कार्ड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पुढे दुसरं काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, लक्ष द्या. बघा, लाईव्ह रेकॉर्ड दोन्ही प्रकारचे क्लास तुम्हाला करता येणार आहे. एखादा विद्यार्थी जॉब करत असेल किंवा विद्यार्थिनी जॉब करत असेल, तिला वेळेवर किंवा त्याला वेळेवर लेक्चर पाहता येणं शक्य नसेल, अशा वेळेस ती तिच्या वेळेवर हे लेक्चर पाहू शकते. आणि जे विद्यार्थी प्रॉपर अभ्यास करत आहेत ते लाईव्ह लेक्चर पाहू शकतात. सर्व विषयांसाठी तुम्हाला ई बुक्स डाउनलोड करता येणार आहे. संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहे, त्यातला एकही मुद्दा सोडणार नाही. भरपूर सराव प्रश्न इथे उपलब्ध आहे. सराव प्रश्न हा 50% अभ्यास आहे परीक्षेचा, लक्षात ठेवा. मी आजही सांगतो, जितके जास्त प्रश्न सोडवाल, एका विषयावरचे 5000 प्रश्न सोडवा, विषय संपला. दुसरं काही करायची गरज नाही. ठीक आहे. आम्ही जे तुम्हाला शिकवतो त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि 50 पेक्षा जास्त तुमचे जे पेपर आहे, सराव पेपर, ते आम्ही घेणार आहे. आजच तुमचा प्रवेश जो आहे तो निश्चित करा आणि उशीर होण्यापूर्वी सामील करा. काही इश्यू असेल तर या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा या ईमेल ID वर तुम्ही मेल सुद्धा करू शकता. ओके. प्रॉपर दिशेने अभ्यास करा. योग्य दिशा असली आणि 6 तासाचा अभ्यास असला तरी तुम्ही पोचाल. दिशा अयोग्य असेल आणि 12 तास अभ्यास करत असेल तरी तुम्ही पोहोचू शकणार नाही. ओके. विद्यार्थी मित्रांनो, बायजूस एक्झाम प्रेप ॲपला नक्की भेट द्या. ओके. त्यातून हा जो प्रॉपर कोर्स डिझाईन केलेला आहे, कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला शिकवणारे उपलब्ध असतात, पण तो एक सिस्टमॅटिक वेने ते शिकवत नसतात किंवा एका सिस्टमॅटिक वेने तो कोर्स डिझाईन केलेला नसतो, म्हणून आपल्याला तो कंटाळवाणा वाटतो. या ठिकाणी या रोमांचक, चित्तथरारक आणि रोमहर्षक अशा MPSCचा जो अभ्यास आहे तो आपण या पद्धतीने करणार आहे, लक्षात ठेवा. ओके. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर. तर प्रिव्हियस लेक्चर कुठे पाहायला मिळतील? प्रवीण, तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर जे आहे ते तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील किंवा बायजूस एक्झाम प्रेप ॲपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. क्लिअर? कळलं का? येस. समजलं सगळ्यांना? राजकुमार, निवृत्ती, विजू, राहुल, शुभम, प्रवीण, ललित, आलं का लक्षात सगळ्यांना? राजकुमार, व्हेरी गुड. हां, चला. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. ऑल द बेस्ट.